आमचा एक चुलता होता, त्याचे दोन्ही पोरं कंपनीत होते, त्याच्याकडे संडास नाही. ते पोरं हुशार होते, त्यांना वाटलं दादा एखादीची म्हाताऱ्याला मारत होतो मी, हाणत होतो. ते पोरं आले म्हणे दादा आम्ही 4 दिवसात बांधून देतो, तुम्ही नानाला काही बोलू नका म्हाताऱ्याला. म्हणलं नाही बोलायचं. पोराने बांधून दिला तर मग जा ना म्हाताऱ्यानं. नाही म्हातारं तरी बाहेरच जायचं. ते 2-4 जण एक दिवस गल्लीत असे उभा होते. ते म्हातारं बोलतं काय म्हणलं माहिती आहे का, मी जलात जाईन पण संडासात नाही जायचं. पण बी केलं तर काय केलं पहा, हर्सूलला जाईन म्हणे पण संडासात नाही जायचं. मी ऐकलं आणि म्हणलं नाना काय झालं, हर्सूलला जायची पाळी काहून आली. आमच्यासारखे पोरे गावात वकील आहे, पोलीस स्टेशनला आमची ओळख आहे, आम्ही वाटतं ते करू पण तुम्हाला जलात जाऊन देणार नाही. पण झालं काय, मग ते सांगायचं कुठं, लाजलं ना. म्हणलं बरं नका सांगू, नाही सांगायचं तर आहे का नाही. पण मला एक प्रश्न पडला, म्हणलं नाना तुम्हाला ह्या अशी सवय, समजा नाही तुम्ही सुटले, नाही जमानत झाली तुमची, मोठा गुन्हा झाला आणि तुम्ही जर जेलमध्ये गेलेच तर तिथे गेल्यावर संडासला कुठं जातात म्हणलं. ते म्हणे तिथे संडासातच जावं लागेल म्हणे. म्हणलं असं आहे का. मी गेलो घरलो, मग तेच ध्यानात आलं एवढा कुठं ना करून संडासमध्ये जायचं, मग इथे गेलेलं बरं नाही का. दुसऱ्याच दिवशी गेलं मात्र, दुसऱ्याच दिवशी अनेक किस्से अनेक प्रॉब्लेम आहे संडासचे. काही लोक नाईलाजाने संडास बांधत नाही, काही लोक मुद्दाम बांधत नाही, अनेक कारण आहे.